Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are studying Mechanical Engineering Materials. This is unit number 6, Heat Treatment Processes, and it has 14 marks in our syllabus. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to explain flame hardening. So let's get started. Flame hardening. Flame hardening is a surface hardening process used on medium carbon, mild or alloy steel to produce a hard wear resistant surface that is known as case on the part. फ्लेम हार्डनिंग हे बेसिकली मीडियम कार्बन किंवा अलॉय स्टील्सवरती जे काही कव्हर आहे किंवा सरफेस आहे तो हार्ड करण्यासाठी वेअर रेजिस्टंट करण्यासाठी या फ्लेम हार्डनिंगचा वापर केला जातो किंवा ही प्रोसेस केली जाते. आपण याच्या अगोदर पण काही हार्डनिंग प्रोसेस, सरफेस हार्डनिंग प्रोसेस बघितल्या आहेत, बट फ्लेम हार्डनिंग इज ऑल्सो वन ऑफ देम की ज्याच्यामध्ये आपण फ्लेमचा उपयोग करून हार्डनिंग करणार आहे. फ्लेम हार्डनिंग इज इसेन्शियली अ शॅलो डेप्थ हार्डनिंग मेथड. म्हणजे जेव्हा आपल्याला केस डेप्थ कमी पाहिजे आहे, शॅलोचा अर्थ काय, उथळ किंवा कमी, मग जास्ती डेप्थ नको असेल आपल्याला, तर आपण त्या ठिकाणी फ्लेम हार्डनिंग मेथडचा उपयोग करणार. Depth of hardened zone may be controlled by an adjustment of the flame intensity, heating time or speed of travel of the torch. फ्लेम हार्डनिंगमध्ये जी आपण फ्लेम वापरा लागलेलो आहे ती फ्लेम बेसिकली ऑक्सीॲसिटिलीन फ्लेम असते आणि त्या ऑक्सीॲसिटिलीन फ्लेमचा जो टॉर्च आहे त्या टॉर्चचा ट्रॅव्हल म्हणजे किती स्पीडनी आपण ते चालवा लागलेलो आहे तो, किंवा हिटिंग टाईम आणि फ्लेम इंटेन्सिटी, या तीन गोष्टी कंट्रोल करून आपण आपल्याला जी काही केस डेप्थ पाहिजे आहे ती आपण कंट्रोल करू शकतो. देर आर डिफरंट मेथड्स ऑफ फ्लेम हार्डनिंग. Flame hardening can be done in different ways such as spot hardening, progressive hardening, spinning or combination hardening. काय काय आहे ते आपण बघणार आहे. The first one is spot, which is also known as stationary method. Now here in this spot flame hardening method, both the workpiece and the torch are stationary. दोन्हीही stationary आहेत आणि जनरली दिस इज यूज्ड फॉर स्मॉल पार्ट्स. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये किंवा छोट्या एरियावरती आपल्याला हार्डनिंग करायचं आहे, सरफेस हार्डनिंग करायचं आहे, त्या ठिकाणी आपण या मेथडचा उपयोग करणार. दॅट इज नोन ॲज स्पॉट हार्डनिंग ऑर स्टेशनरी हार्डनिंग. नंबर 2 is progressive method. Now here the torch moves over स्टेशनरी वर्कपीस. या केसमध्ये वर्कपीस हा स्टेशनरी आहे, हलवत नाही आहे आपण, पण टॉर्च मात्र आपण त्याच्यावरती स्लोली हलवतोय. वी आर प्रोग्रेसिंग द टॉर्च आणि म्हणून त्याचं नाव प्रोग्रेसिव्ह मेथड असं आहे. लार्ज पार्ट्स सच ॲज गाईडवेज ऑफ लेथ्स कॅन बी हार्डन बाय दिस मेथड. जर आपण लेथ मशीन बघितलं असेल तर त्याचे जे गाईडवेज आहेत ज्याच्यावरती आपण टेलस्टॉक फिरवतो, तो जो गाईडवे आहे तो गाईडवे जर आपल्याला हार्डन करायचा असेल फॉर एक्झाम्पल, तर त्या ठिकाणी आपण प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग मेथडनी तो हार्ड करणार. बोथ टॉर्च अँड क्वेंचिंग डिव्हायसेस आर मूव्ड ओव्हर द स्टेशनरी कॉम्पोनंट. कॉम्पोनंट स्टेशनरीच आहे, पण दोन्ही टॉर्च आणि क्वेंचिंग डिव्हायसेस दोन्हीसुद्धा आपण त्याच्यावरती हळूहळू प्रोग्रेस करतो. द थर्ड मेथड इज spinning method. Now this is used for parts having a rotational symmetry in which the flames are held against the rotating workpiece and when heating is complete the part is quenched in water. Spinning method मध्ये आपण वर्कपीस मूव करणार आहे, फिरवणार आहे आणि टॉर्च मात्र स्टेशनरी असणार आहे. याच्या अगोदरची जी मेथड होती प्रोग्रेसिव्हमध्ये आपण त्या ठिकाणी टॉर्च हलवला होता आणि वर्कपीस स्टेशनरी होता. स्पिनिंगमध्ये टॉर्च स्टेशनरी आहे आणि वर्कपीस हलवतोय. गोल सिमेट्रिकल असल्यामुळं आपण त्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल गिअर्स आहेत
किंवा पुलीज आहेत याचं जर सरफेस आपल्याला हार्ड करायचं असेल तर त्याला रोटेशनल सिमेट्री असते. मग तो आपण गोल फिरवणार आणि त्याच्या एका बाजूला आपण टॉर्च धरणार आणि जेव्हा ते पूर्णपणे गोल आपण फिरवून होईल 360 डिग्रीमध्ये त्याच्यानंतर आपण त्याला क्वेंचिंग मीडियममध्ये जसं की वॉटर त्याच्यामध्ये आपण त्याला डीप करणार सो दॅट इट विल बिकम हार्ड. The fourth method of flame hardening is progressive spinning method. The work is rotated and the flames traversed for heating followed by quenching. यामध्ये आता आपण दोन्ही सुद्धा करायला लागलेलो आहे. प्रोग्रेसिव्ह पण आहे आणि स्पिनिंग सुद्धा आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन मेथड. त्या ठिकाणी आपण तो पार्टसुद्धा रोटेट करणार आणि तो टॉर्चसुद्धा एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रॅव्हल करणार. राईट. So that is progressive spinning method, which is also known as combination method. Long shafts and rolls are hardened by this particular method. What are the advantages of flame hardening? The first is it is economical. Then the hardened zone is much deeper than that of carburizing. Carburizing पेक्षा याचा जो काही hardened surface आहे तो जास्ती डीप आहे. लार्ज मशीन पार्ट्स कॅन बी हार्डन्ड इकॉनॉमिकली. देन फ्लेम हार्डनिंग इन्व्हॉल्व्स पोर्टेबल इक्विपमेंट्स. याच्यामध्ये पोर्टेबल इक्विपमेंट्स आपण वापरता येतात आपल्याला. अँड इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड इक्विपमेंट प्रोव्हाइड्स प्रिसाइज कंट्रोल ओव्हर केस प्रॉपर्टीज. आपण त्याला मेकॅनाइज्ड सुद्धा करू शकतो. आर द ओव्हरहीटिंग कॅन डॅमेज द कॉम्पोनंट. काही वेळेस समजा ओव्हरहीटिंग झालं त्या पार्टचं तर त्या ठिकाणी तो कॉम्पोनंट डॅमेज होण्याची शक्यता आहे. डिफिकल्ट टू प्रोड्यूस हार्डन्ड झोन्स लेस दॅन 1.5 mm इन डेप्थ. अगदी शॅलो डेप्थ आहे म्हणजे 1.5 mm पेक्षा जर कमी डेप्थ असणारं जर आपल्याला केस डेव्हलप करायची झाली तर त्या ठिकाणी फ्लेम हार्डनिंग युजफुल नाही आहे. Customer, I told you, he only brings these parts. Yes. So many things. Only this. And he's happy. So this parts for which application? Was macht man mit denen? Das sind Pumpen. Pumps. 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 But they are used for for some farming machines or whatever. Für alles Mögliche. Yes. Alles überall, wo Flüssigkeiten, Liquid. Alles. For liquid. For liquid. Yeah. Ich muss das erklären, er wärmt das jetzt erstmal vor. Yeah. Das ist noch nicht der helle Prozess. That's only heating up. Okay. It's not hardening yet. Comes afterwards. It's very hot. How's the temperature? I don't know, let's ask him. Very hot. Wow. 1,000? No. 1,100. 1,100. Finish.
No. So that was progressive spinning flame hardening. In the next video, we will discuss induction hardening. Then stay safe, stay home, study well. Thank you.